विनंती असेल चला चला आपली आजचा विचार केला तर नक्कीच बक्षीस पात्रासाठी चाललेली ही लढत एका साईडला आपण पाहिलं गेलं जय गावदेव झुगरेवाडी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गेलं तर जय हनुमान बांधिवली संघ दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आजच्या नक्कीच नाईटच्या दिवसामध्ये नक्कीच खूप चांगला खेळ दोन संघांच्या दरम्यान आपण पाहिला आणि नक्कीच इन ॲक्शन मध्ये आता शेवटच्या मॅच मध्ये आपण नक्कीच दोनला टीम पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. याच अनुषंगाने इथे विचार केला तर नक्कीच हा आलाय डॉट बॉल. खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला गोलंदाज समीर भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक बॉल आडव्या बॅटने फोर्स केलाय डीप मध्ये प्रोटेक्शन देखील तिथे कोणताही नाहीये आणि नक्कीच बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलाय चौकार. चौकाराने प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतो या मॅचचा आणि बॅटिंग टीमचा देखील जय गावदेव डोंगरना झुगरेवाडी या संघाचा धावफलक 4 या आकड्यावर. ओहो विकेट केलाय जबरदस्त फटका लोंगान क्षेत्रामध्ये बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. अलाय लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. धावफलक आता 4 ने आणखीन पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या आता सध्याच्या घडीला पाहिले गेले तर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांची ही लढत देखील पाहतोय. समीर भोईर याच्यावर आक्रमण केलं जातं. यावेळेस इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केले फटका. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतात. वेगाने बॉल पर्यंत देखील पोहोचला. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच यशस्वीरित्या धावा इथे पूर्ण करताना आपण पाहतोय. आणि या सध्या जर पाहिलं गेलं तर धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय आणि या धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 11 या आकड्यावर. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील ओव्हर मधले. समीर भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म विकेट पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केल्या पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला एक्झिक्यूट केले. फटका दमदार आहे आणि बॉल थांबणार नाही. आउटफील्ड मात्र फास्ट आहे आणि बॉल गेला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकतोय आणि या खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. अजूनही एका बॉलचा खेळ असे शिल्लक. छान पद्धतीने जर विचार केला तर नक्कीच मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पाहिलं गेलं तर 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय आणि जबरदस्त खेळ देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने या विभागात होत असतो. आणि आज देखील आपण पाहिलं गेलं तर नक्कीच चांगला खेळ करताना 2 संघांना इन ॲक्शन मध्ये योगेश आणि प्रवीण ही जोडी पाहतोय. स्कूपचा फटका खेळायचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच विकेटचं पतन आणि नक्कीच कॅच पकडली गेली आणि या संघाची पहिली विकेट प्राप्त होताना मात्र गोलंदाजी करणार टीमला आपण पाहतोय. जय हनुमान बांदिवली या संघाला धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करणार टीम झुगरेवाडी या संघाला बसतोय. सध्या मॅच मध्ये जर विचार केला तर 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील या मॅच मध्ये आपण पाहतोय. अजूनही 2 ओव्हरचा खेळ असेल शिल्लक. शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त केली आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता कमबॅक करताना कारण की पहिल्या बॉलचा विचार केला डॉट बॉल आला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर लागोपाठचे 2 चौकार ठोकले. त्यानंतर एक तिहेरी धाव. त्यानंतर एक चौकार. त्यानंतर विकेट प्राप्त केली.
एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात आणि या क्रमांक 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं वैभव या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. वैभवचा पहिलाच बॉल बिगिट केलायचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, उंची जास्त अंतर कमी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी निर्माण झाली होती आणि नक्कीच संधीचं देखील सोनं करताना या मॅच मध्ये आता या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच एका विकेट नंतर दुसरी विकेट देखील प्राप्त झाली आणि त्याच अनुषंगाने आता थोडस ते स्ट्रगल करताना बॅटिंग टीम जुगरेवाडी या संघाला आपण पाहतोय. चला फास्ट केला प्लीज, शेवटचा सामना आहे आणि आता मात्र कोणता उशीर नको प्लीज मित्रांनो. रात्रीची वेळ आहे आणि नक्की शरीराला झोप देखील खूप आवश्यकता आहे. त्याच अनुषंगाने मित्रांनो प्लीज सहकार्य करा. हो इथे पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे. एक सिंगल आणि या एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावफलक 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले 2 विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र विचार केला तर नक्कीच वैभव जबरदस्त गोलंदाजी आपल्या क्रमांक 2च्या षटकामध्ये करताना हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला केलायचा प्रयत्न, बॉटम पार्टमध्ये चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न देखील केलाय. याच दरम्यान विचार केला तर पंचांकडे देखील प्रश्न विचारला गेला होता, पण जबरदस्त पंचगिरी आणि याच दरम्यान पंचांनी मात्र दाद फेटाळली गेली. हा आलाय डॉट बॉल. डॉट बॉलच्या साह्याने धावफलक आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. सध्या विचार केला तर नक्कीच 16 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात. ओहो जबरदस्त फटका एक्झिक्यूट केले लोंगाप क्षेत्रामध्ये बॉलला आणि नक्कीच लोंगाप क्षेत्रामध्ये इथे पाहिले गेले तर कॅच देखील ड्रॉप पकडली गेली आणि याच दरम्यान आणखीन एक विकेट. सोळा धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. एक पूर्णांक 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 2 बॉल असतील शिल्लक. ओहो ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, लाऊड अपील देखील केली होती, पंचांकडे प्रश्न विचारला होता. याच दरम्यान विचार केला तर हा आलाय डॉट बॉल. 1.5 बॉलचा खेळ आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत विचार केला या अनुषंगाने तर 11 बॉल फेस केलेत. धावफलक 16 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी. शेवटचा बॉल आणि या विचारला गेलाय प्रश्न आणि याच दरम्यान पाहता पाहता 2 ओव्हरचा जो मात्र खेळ झालाय समाप्त आणि या 2 ओव्हरमध्ये धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. जर विचार केला तर नक्कीच जबरदस्त कामगिरी क्रमांक 2च्या षटकामध्ये केली गेली, कारण की एका ओव्हरमध्ये 15 धावा ज्या मात्र खर्च केल्या होत्या. त्याच अनुषंगाने क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं होतं गोलंदाज वैभवला आणि या अप्रतिम गोलंदाजी, कारण की एका ओव्हरचा स्पेल त्यांनी कंप्लीट केला आणि या एका ओव्हरमध्ये जर विचार केला तर 2 विकेट प्राप्त केल्या आणि या 1 रन्स फक्त खर्च केली. जबरदस्त गोलंदाजी. क्रमांक 3च्या षटकाला होते सुरुवात. नयन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 16 धावा टीमच्या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि हो पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर नक्कीच
जबरदस्त खेळ आता सध्याच्या घडीला, म्हणजेच गेम चेंजिंग कशी असावी हे मात्र इथे सांगून देताना मात्र जय हनुमान बांधिवली संघ, कारण की विचार केला तर नक्कीच एका ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. त्याच अनुषंगाने ओके DRH ची मागणी पण तिसऱ्या पंचांकडे प्रश्न विचारला गेलाय. वाईड साठी असेल, चेक केलं जाईल. टेनक्रिक यांच्या माध्यमातून फेर बॉल असेल. धावफलक पाहिलं गेलं तर आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. 16 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात. अजून या चला स्पीडअप करणं आवश्यकता असेल मॅच मध्ये. हो ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. मिड विकेटला दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि या दुसरी धावेच्या मोहामध्ये विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली. आणि याच अनुषंगाने आता विचार केला तर ही देखील आले विकेट आणि या धावफलक फक्त आणि फक्त एका धावेने वाढ होईल. धावफलक 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले 4 विकेटच्या मोबदल्यात. आणि न्यू बॅटर आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये एंटर होतोय आणि या विश्वास मात्र एंटर झालाय. 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर ऑन स्क्रीनला देखील ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय. टेनक्रिक यांच्या माध्यमातून चला घाई करणं अपेक्षित राहील. सातत्याने विनंती केली जाते. क्रमांक 3चा षटक मार्गस्थ आहे. 3 बॉल अजूनही असतील शिल्लक. फुल टॉस बॉल इथे पाहिलं गेलं तर नक्कीचा फटका जबरदस्त एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पाईंचा क्षेत्ररक्षक देखील बॉलपर्यंत पोहोचला आणि या दरम्यान विचार केला तर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे प्रश्न विचारला गेलाय आणि नक्कीच इथे चेक केलं जाईल. प्रवीणजी विशे सर या. सतरा धावा सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच चेक देखील केले जाते टेनक्रिक या वाहिनीच्या माध्यमातून. 4 विकेटच्या मोबदल्यात 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बॅटर आउट असेल. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं गेलं तर प्रवीणजी बिशे सर होते आमच्या सोबत जॉईंट. अजूनही विचार केला तर नक्कीच काही बॉल शिल्लक असतील. नक्कीच या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या बॉल आणि पहिल्या ओव्हरचा तर नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावाच्या मात्र खर्च केल्या होत्या. क्रमांक 2च्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 1 धाव फक्त खर्च केली. आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये देखील पाहिलं गेलं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. मित्रांनो विनंती असे स्पीडअप करणं आवश्यकता असेल. अजूनही काही बॉल शिल्लक असतील. 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बक्षीस पात्रासाठी चाललेली लढत पाहतोय. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, येणारी वेळ इथे मात्र सांगून जाईल. पण सध्या 18 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही मात्र 2 बॉलचा खेळ असे शिल्लक इनिंगच्या दरम्यान. चला स्पीडअप करा, घाई करा. ओहो इथे ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत. 2 क्षेत्ररक्षक आले. बॉलला एकाने गॅदर केला आणि त्याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि 2 धावेंच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती म्हणजे 26 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल. चला विनंती असेल
घाई करा, शेवटचा बॉल असेल. 20 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर. हो खोलवर गतीचा बॉल होता. इथे पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. शेवटच्या मोमेंटला बॉल देखील अडवलं गेलं. जीवाच्या आतंकेने देखील ही फिल्डिंग पाहतोय जबरदस्त. 3 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. चौथ्या धावेचा मोह देखील आवरला नाहीये आणि याचा अनुषंगाने चौथ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आणि आता आपण पाहिलं गेलं तर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचले 23 ते 20 आकड्यावर. चला विनंती असेल की लगेचच आपली फिल्डिंग सेट करा, मैदानामध्ये एंटर व्हा. झुगरेवाडी संघ चला चला, झुगरेवाडी संघ चला चला चला, जास्तीचा वेळ घेऊ नका, आपली फिल्डिंग सेट करा. टीम मीटिंग घेऊ नका, वेळ आधीच भरपूर झाला आहे. 18 बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता असतील मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर कशा प्रकारची कामगिरी या मॅच मध्ये होईल हे देखील पाहिलं जाईल. मॅच मध्ये जिंकण्यासाठी चला आपण घाई करणं अपेक्षित राहील. टीम मीटिंग कोणती घेऊ नका, विनंती असेल. आटर मैदानामध्ये एंटर व्हा. 18 बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तर नक्कीच मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर होईल काय आणि बिघडेल काय. येणारे 18 बॉल इथे सांगून जातील. 18 बॉल आणि 24 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी म्हणजेच बाटेकना टीम आता सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर जय हनुमान बांधिवली या संघासमोर. सध्याच्या घडीला विचार केला तर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते. समीर भोईर आणि त्याच बरोबरीने विचार केला तर नक्कीच नयन, समीर भोईर आणि नयन ही जोडी मैदानामध्ये एंटर झाली. 18 बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. आणि याच अनुषंगाने पाहिलं गेलं तर नक्कीच क्रमांक 3च्या षटकामध्ये आपण 7 धावा खर्च करताना पाहिल्या. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. क्रमांक 1च्या षटकासाठी गोलंदाज प्रवीण आलाय आणि नक्कीच प्रवीण या मॅच मध्ये आता कशा प्रकारची कामगिरी करेल. एकाला रोखावं लागेल, एकाला ठोकावं लागेल. बक्षीस पात्रसाठी चाललेली ही लढत. आजचा दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसामध्ये कोण वर्चस्व गाजवेल आजच्या दिवसामध्ये. पहिलाच बॉल अटेंड करायचा प्रयत्न. बाटांनी बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि याच दरम्यान विचार केला तर हा आलाय डॉट बॉल. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने आपल्या संघाला सुरुवात करायची होती ती सुरुवात करताना गोलंदाज आपण प्रवीणला पाहतोय. हो इथे पाहावं लागेल बॅटची कडा फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि नक्कीच लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉलला पाठवून दिले चौकारासाठी. आणि नक्कीच आलाय चौकार. प्रारंभ आणि शुभारंभ चौकाराने झालाय आणि धाव फलकावर आता धावसंख्या 4 या आकड्यावर समीर भोईर याच्या बॅटमधून आलाय चौकार. आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच आता मॅचचं समीकरण चेंजेस होताना पाहतोय. धावफलक 16 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. फटका एक्झिक्यूट केलाय, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करताय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये
एक्झिक्यूट केला होता फटका एक्झॅक्टली या मॅच मध्ये जर विचार केला तर नक्कीच खूप चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये समीर भोईरची राहिली आणि नक्कीच समीर भोईर आज चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो. धावफलक आता 6 या आकड्यावर आताही देखील पाहिलं गेलं तर त्याच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळाला या मॅच मध्ये. पुढील बॉल हो इथे नक्कीच बॅकफुटवर बॉल उडवला पॉइंटच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. 3-3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावित होते. यावेळी विचार केला तर 2 धावा इथे कंप्लीट होतात आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. सध्या विचार केला तर नक्कीच बॅटिंगना टीम समोर एक माफक असं आव्हान होतं आणि सध्याच्या घडीला 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. पुढील बॉल जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. प्लीज आता रात्रीचा टाइम झालाय आणि शेवटची मॅच आहे. ओहो इथे पुन्हा एकदा ऑन साइडला केलायचा प्रयत्न. यावेळी जर विचार केला तर हा आलाय डॉट बॉल. मागील बॉलवर एक चौकार ठोकला होता त्यानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि चोख प्रत्युत्तर देताना देखील आपण पाहिलं. आता या मॅचचं आपण समीकरण पाहिलं गेलं तर 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असेल. सध्याच्या घडीला संकट आलंय जे मात्र जुगरेवाडी या संघावर आणि नक्कीच संकटाला दूर करायचं असेल तर नक्कीच प्रत्येक बॉलवर विकेट आणि डॉट बॉल फेकावे लागतील यात काही शंका नाही आहे. 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गोलंदाज भरत. कशा प्रकारची कामगिरी भरत या मॅच मध्ये करेल हे देखील पाहिलं जाईल. 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर, 0 विकेट आणि आतापर्यंत विचार केला तर नक्कीच समीर भोईर याची कामगिरी चोखरित्या बजावत असताना या मॅच मध्ये देखील. चला पुन्हा एकदा स्पीडअप करणं अपेक्षित राहील. क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात. पहिलाच बॉल बॅट शिकडा बॅकफुटवर थोडीशी दिशा दिली बॅकवर्ड पॉइंट मध्ये. नक्कीच हा बॉल झोन केला होता. नो बॉल पंचांचा देखील क्विक सिग्नल आला. याच दरम्यान विचार केला तर हा आलाय नो आणि एक सिंगल. अशा पद्धतीने 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहतोय आणि धावफलक 14 या आकड्यावर. उघडा डोळे पहा नेट येणारा चेंडू असेल फ्री हिट. 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आतापर्यंत जोडल्या गेल्यात. पुढील बॉल ओहो जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. बॉल थांबणार नाहीये आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर 18 याकडे जाऊन पोहोचलाय. आता या मॅच मध्ये 11 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असेल. 11 बॉल आणि 6 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी असेल. ओहो जबरदस्त इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केला फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आला, वेगाने आला, बॉलला गॅदर देखील केलं. त्याच पद्धतीने विचार केला तर या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 10 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता असेल. 10 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. दहा बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच या मॅच मध्ये जय हनुमान बांदिवली संघ इथे विजय संपादित करू शकतो.
चला मॅचला वेळ होतोय, 4 धाब्यांची आवश्यकता आहे, 10 बॉल अजून शिल्लक आहेत. ओहो, इथे नक्कीच वाईट बॉल असेल. स्कूपचा फटका केलायचा प्रयत्न केला होता समीर भोईरने आणि बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. 10 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला पुन्हा एकदा मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करा. 10 बॉल आणि 3 धावा. ओहो, इथे पाहिलं गेलं तर नक्कीच ओहो, आणि या पद्धतीने विचार केला तर नक्कीच आजचा दिवस ज्यांच्या नावावर राहिला म्हणजेच तो संघ जय हनुमान भांदिवली संघ.